नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, बहुतेक वेळी लोक आपल्या नवीन ठिकाणी नोकरीसाठी रुजू होताना किंवा इतर कारणांसाठी एकापेक्षा जास्त बँक खाती उघडतात. तुमची एकापेक्षा जास्त बँक खाती असतील आणि तुम्हाला त्यापैकी एखादं जर बंद करायचं असेल तर आता इथून पुढे तुमच्याकडनं शुल्क आकारलं जाईल. याशिवाय तुम्ही एखाद्या मोठ्या खाजगी किंवा सार्वजनिक बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट उघडण्याचा विचार करत असाल तर केवळ व्याज आणि इतर फायदेच नव्हे तर किमान शिल्लक आणि विविध शुल्कांचाही विचार करणं इथून पुढे महत्त्वाचं ठरणार आहे. काही प्रकरणांमध्ये नोकरी बदलल्यानंतर लोक नवीन सॅलरी अकाउंट उघडतात आणि जुन्या खात्याचे नियमित बचत खात्यामध्ये ते बदल करून घेतात. यासाठी विविध शुल्क आता आकारले जाईल. परिणामी बरीच लोक जुनं खातं बंद करण्याचा निर्णय घेतात. अशा परिस्थितीमध्ये प्रश्न उद्भवतो की खातं उघडण्यासाठी कोणतंही शुल्क नसताना बँक अकाउंट बंद करण्यासाठी शुल्क का आकारलं जातं? तर उत्तर आहे, अनेक बँका खातं बंद करण्यासाठी हे शुल्क आकारतात. हे शुल्क खातं किती कालावधीसाठी उघडलं होतं यावरती अवलंबून आहे. HDFC बँकेमध्ये अकाउंट उघडल्यापासून 14 दिवसांच्या आत जर खातं बंद केलं तर कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. 15 दिवस ते 6 महिन्यांच्या दरम्यान जर अकाउंट बंद केलं तर ₹500 शुल्क आकारलं जाईल. 6 महिने ते 12 महिन्यांदरम्यान खातं बंद केलं तर ₹250 शुल्क आकारलं जाईल. 12 महिन्यांनंतर खातं बंद करायला गेलात तर ₹120 शुल्क आकारलं जाईल. तर सेम स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पहिल्या 14 दिवसांच्या आतमध्ये अकाउंट बंद करण्यासाठी ₹1 देखील शुल्क आकारलं जाणार नाही. परंतु त्यानंतर 15 दिवस ते 1 वर्षांच्या आतमध्ये खातं बंद केल्यास ₹500 प्लस GST असं शुल्क आकारलं जाईल. तसेच 1 वर्षानंतर जर खातं बंद केलं तर कोणतंही शुल्क हे आकारलं जाणार नाही. त्यानंतर ICICI बँकेत खातं उघडल्यापासून 30 दिवसांच्या आत खातं बंद केल्यास कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. 31 दिवस ते 1 वर्षाच्या आतमध्ये खातं बंद केल्यास तुम्हाला ₹500 आणि GST भरावा लागेल. 1 वर्षानंतर खातं बंद करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. त्यानंतर कॅनरा बँकेतही पहिल्या 15 दिवसांच्या आत खातं बंद करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. 14 दिवस ते 1 वर्षाच्या आतमध्ये खातं बंद केल्यास ₹200 प्लस GST असं शुल्क आकारलं जाईल. त्यानंतर 1 वर्षानंतर जर खातं बंद केलं तर ₹100 अधिक GST असं शुल्क आकारलं जाईल. तुम्हाला तुमचं बँक अकाउंट बंद करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला बँकेच्या शाखेत जावं लागेल. तिथे खातं बंद करण्यासाठी कारण नमूद करून तुम्हाला शाखा व्यवस्थापकाकडे अर्ज करावा लागेल. पासबुक, चेकबुक आणि डेबिट कार्ड देखील तुम्हाला सादर करावं लागेल. त्यानंतर बँक खातं तुम्हाला बंद करण्याचा अर्ज देता येईल, जो तुम्हाला भरून त्यावर सही करून बँकेची प्रक्रिया पूर्ण करून द्यावी लागेल. तर मग मित्रांनो, इथून पुढे आता मोठमोठ्या बँकांनी बँक अकाउंट चालू करण्यासाठी नाही परंतु बंद करण्यासाठी मात्र नक्कीच चार्जेस लावण्याचं ठरवलेलं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.